सामान्यांचे हाल होत आहेत. धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल. दरम्यान शाळेच्या बसवरती काल झाड पडलं आणि एका विद्यार्थ्याचा यामध्ये मृत्यू झाला तर 10 विद्यार्थी जखमी झालेत. मुंबईच्या चेंबूर इथं ही घटना घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या घटनेची माहिती घेतली. प्रकरणाची चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्याचे निर्देशही दिलेले आहेत. ये जो बीएमसी है ना, जितना जुना जो झाड़ है वो सब जाने दो। कितने लोग का जान लेने वाला है ये बड़ा बड़ा उधर भी है। हाँ, कितना बार एप्लीकेशन देना पड़ता है, वो लोग को मालूम नहीं होता है। 12-13 बच्चे थे, तो झाड़ गिरा तो हम लोगों ने आवाज आया, उधर गया, कोई था नहीं। 2 जन सिक्योरिटी जाके कांच फोड़ा और बच्चे को बाहर निकाला। आप भी थे उसमें, बच्चा निकाला? हाँ, वहाँ से निकाल के अंदर गए बच्चे लोग। फिर बाद में एक बच्चा अंदर दबा हुआ था, उसको निकाल नहीं पाया। बीएमसीची जबाबदारी आहे की पाऊसच्या आधी त्यांनी पूर्ण जे आहे झाडे वाडे जे पब्लिक स्पेसेस मध्ये आहे ते छाटणी करण्याचे बीएमसी कॉन्ट्रॅक्ट पण काढतात आणि हे कॉन्ट्रॅक्ट काढल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरवर जे आहे कारवाई करण्याची आणि जे अधिकारी आहे अधिकारी खालच्या लेवलचा असू द्या की वरच्या लेवलचा असू द्या खालपासून वरपर्यंत जे कोणी अधिकारी त्यांच्यावर कठोरचे कठोर शिक्षा व्हावी। त्या झाडांची मूळ किंवा त्यांची ही संपूर्ण ऑडिट एकंदरीत त्या झाडांचं झालं पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह मी कायम प्रशासनाकडे केलेला आहे आणि ते मी करून पण घेणार आहे। परंतु ही जी घटना अतिशय दुर्दैवी झालेली आहे, पालकांना मी भेटून आलेले आहे, जो विद्यार्थी या ठिकाणी मृत पावलेला आहे त्याच्या आईवडिलांना मी या ठिकाणी भेटलेले आहे। अतिशय त्यांना बघितल्यावरती निशब्द होतं मन की आपण काय यांना उत्तर द्यावं, काय यांच्याशी बोलावं आणि बाकी जे आयसीयू मधले पालक आहेत त्यांनाही भेटून मी आलेले.